श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुदेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. बोला राजाधिराज श्रीरामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. बोलो भाई सब संतन की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. एकदा काय झालं माहिती आहे, हनुमानाच्या कथा बघतोय ना आपण, रामायण नाही बघते. तर हनुमान हा आहेच, तो चिरंजीव आहे. कारण तर एकदा काय झालं, द्रौपदीच्या हातात, द्रौपदी अशी नदीकाठी उभी होती आणि तिच्या हातात 1000 पाकळ्यांचं सोन्याचं कमळ होतं, सुवर्ण कमळ. आणि खरं तर बघायला गेलं तर 1000 पाकळ्यांचं सुवर्ण कमळ म्हणजे 1000 पाकळ्यांचं कमळच आधी कोणी पाहिलं नाही आहे. आणि त्यातून सुवर्ण कमळ म्हणजे काय, तेही सोन्याचं म्हणजे काय, नाही का? तर आश्चर्याची गोष्ट आहे. तर तिच्याकडे दुरून, एकदम खूप लांबून तो भीम पाहत होता आणि तिच्याकडे येतच होता. तो तिच्या चेहऱ्यावर सगळा असा प्रकाश पडला होता आणि इतकी तेजस्वी, चेहऱ्याचं कण कण चमकून निघाला होता तिच्यात. आणि त्या कमळामुळे ती तेजस्वी झाली होती. मग तो भीम तिथे येऊन पोहोचला. त्याला आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली की मी खूप दूर होते, काही योजना मी दूर होते, पण इतका ह्या कमळाचा, म्हणजे सुवर्ण कमळ सोनेरी रंगाचं, आणि तरीही त्याचा सुगंध होता, म्हणजे सोन्याचं नव्हतं, ते सोनेरी रंगाचं. अशी कमळं साधारणतः दिसत नाही. तर इतका सुगंध सुटला होता म्हणे. आणि म्हणून त्या सुगंधाच्या रोखाने मी निघाले आणि इथे पोहोचले नदीजवळ. तेव्हा ते कमळ हळूहळू तिकडून तरंगत तरंगत मी नदीच्या किनाऱ्यावर यायला, आणि कमळ नेमकं तिथे त्या किनाऱ्यावर यायला एकच गाठ पडली. तर किती माझा योग चांगला आहे. नुसतं त्या सुगंधाच्या दिशेने मी निघाले आणि ते कमळ माझ्यापर्यंत येऊन पोहोचलं.
म्हणजे केवढी ही आश्चर्याची गोष्ट आहे असं ती द्रौपदी म्हणाली. पण कसं असतं माहिती का, एखादं काहीतरी मिळालं की असंच काहीतरी खूप मिळावं असं ना, काय होतं, मनुष्य एक्साईट होतं. असंच काहीतरी आपल्याला खूप मिळावं. म्हणजे या नदीमध्ये आता खरं तर काय आहे की एक तर असं कमळ बघायला मिळत नाही या रंगाचं, दुसरी गोष्ट 1000 पाकळ्या नसतात त्याला, तिसरी गोष्ट म्हणजे त्याला एवढा सुगंध, चौथी गोष्ट म्हणजे त्या कमळापर्यंत द्रौपदी पोहोचली हे महत्त्वाचं. नाहीतर आपल्याला वाटतं खूप एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे, ते मिळू शकत नाही, म्हणजे शेवटी सोडून द्यावं लागतं ते. कधी कधी माणसं वेडी होतात हवं 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 म्हणून. आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त प्रयत्न न करता तिशापर्यंत ते कमळ येऊन पोचलेलं आहे. इतक्या बरं माणसाने समाधान मानायला हवं ना, बास झालं एकच कमळ, अजून हवी आहेत कशाला, नाही का. जास्तीचं निसर्गाने जे दिलं आहे त्याच्यापेक्षा जास्तीचं मागितलं की घोळ आहे सगळा मग. कारण जे निसर्गाने दिलं आहे ते निसर्गाला हवं असतं परत. आता काय झालं, ती म्हणाली की म्हणजे तो भीम होता तिथे, तो भीम आला तिच्याजवळ, ते कमळ पाहत होता. ती म्हणाली की असे किती अनेक कमळं असतील नाही या नदीमध्ये, मला ती हवी आहेत. पण कशाला, पण एकच कमळ इतकं सुगंध देते, कशाला हवी आहेत ती कमळं. तर तिने असं म्हटल्यानंतर तू आणून दे मला असं म्हणाली ती. आणि भीमाला इतका आनंद झाला. कारण काय माहिती का, की आजपर्यंत द्रौपदीने मला काही मागितलं नाही आणि आज तिने मागितलं. अतिशय आनंदाने तिथून निघाला, वाऱ्यासारखा निघाला तो त्या कमळांपर्यंत पोहोचायसाठी. आता त्या नदीच्या किनाऱ्याने भीम चालायला लागलेला आहे बरं का. कुठे कमळ दिसतंय का, द्रौपदीच्या पर्यंत ते आलं. विशिष्ट व्यक्तीपर्यंत विशिष्ट गोष्टी जातील हो, भीमाला हाती कसं लागणार. ती म्हणाले भीमाने विचार केला, आजपर्यंत हिने मला काहीही मागितलं नाही, ही मी तिची मागणी नक्की पूर्ण करणार. आणि मला आज तिने संधी दिलेली आहे, हे बरं झालं. अतिशय आनंदाने निघाला. आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का, की आनंदाने या लोकांचं, क्षत्रियांचं काय काम असतं माहिती आहे का, आनंदाने शंख वाजवायचे. तुम्हाला माहिती आहे ना, एकेका ग्रुपचं एक एक हे असते वैशिष्ट्य. वानरांना आनंद झाला की ते खूप जोरजोरात इकडून तिकडे उड्या मारायला लागतात, हाच त्यांचा अत्यानंद, म्हणजे तो ते तसा व्यक्त करतात. तसे हे क्षत्रिय काय असतात, काहीही झालं म्हणजे काय आहे माहिती का, कोणत्याही गोष्टीला सुरुवात करायची आहे तर ते शंखनाद करतात. आता भीमाला अतिशय आनंद झाला म्हणून त्यांनी जोरजोरात शंखनाद करायला सुरुवात केली. शंखनाद इतक्या जोरात केला की आजूबाजूचे, आता तिथे नदीच्या किनारी कोण असणार आहे ना, निर्मनुष्यच जागा आहे ती, पण सगळे प्राणी आणि पक्षी घाबरून गेले, इकडे तिकडे सैरावैरा पळत सुटले. त्या बिचाऱ्यांची काय चूक आहे, तरी हा अजून 2-4 शंखनाद अजून करतोच आहे. इतक्या जोरात शंखनाद, अरे बापरे, सगळा आजूबाजूचा परिसर हादरून गेला. त्याच्या पायाखालची जमीन हादरायला लागली. इतकं शौर्य, आणि इतकं शौर्य युद्धाच्या वेळेस ठीक आहे हो, शत्रूला घाबरवण्यासाठी, भलत्या वेळी भलतं काहीच उपयोगाचं नाही. हां, तर काय झालं, जमीन जेव्हा पायाखालची हादरायला लागली तेव्हा तो एकदम स्तब्ध झाला की काय झालं हे, म्हणजे त्याचं ते शंख फुंकणं, शंख वाजवणं हे आता बंद झालं. आणि तो इकडे तिकडे बघायला लागलाय बरं का, की हे काय झालंय, कशाने, कोण आहे का, काय होत आहे, ही जमीन का हादरती आहे. आता तो शंख नाद करत नाहीये बरं का, पण आता त्यांनी शंखनाद केलं त्याच्याहीपेक्षा मोठा आवाज झाला. जणू काही काय कोणीतरी जमिनीवर घाव घालतंय की काय मोठं.
आणि हादरे बसतात सगळ्या जमिनीला. मग ती जमीन हलतीये, त्या दिशेने तो जायला लागला की काय झालं काय झालं बघूया. आणि जसा तो जायला लागला तसे हादरे वाढायला लागले. आता काय झालं, अचानक भीमाचा पाय आता कशात तरी अडकलेला आहे. अडखळला, आता तो पडणार होता. पण त्याने बघितलं काहीतरी रस्त्यात आडवं आलंय, हळूच पाय काढून घेतला, शोधायला लागला. तर काय, तर एक लांब लचक शेपूट त्याने बघितली. त्याला आश्चर्य वाटलं, हे काय आहे, जाडचे जाड शेपूट. आणि म्हणजे काय की ती शेपूट कुणाची आहे पाहायला लागला. एका म्हाताऱ्या वानराची शेपूट आहे. वानर खूप थकलेलं. त्याला बघून भीम वैतागला. त्याला ते फुलं आणायची आहेत ना द्रौपदीसाठी. आणि हा एवढा शूद्र वानर माझी वाट का अडवतोय असं त्याला वाटलं, कारण तो तसा रागीटच होता. आणि त्यांनी काय केलं, वानराला सांगितलं, शेपूट बाजूला घे. आज्ञा गेली. घेतोस की नाही, तो काही तिला हाले ना, बघ याचा परिणाम वाईट होतील, अशी धमकी दिली. वानराला काही नाही, काही त्याला फरक पडला नाही. त्यांनी त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही भीमाकडे. आणि असा रेलून बसला होता वानर. एका कुशीवर झोपला होता, डोळे मिटून मजा पाहत होता. मी खूप दमलोय, म्हातारा झालोय मी, हालचाल मला करता येणार नाही, माझ्यात ताकद नाही. तुला जर हवं असेल तर तू शेपूट बाजूला कर, नाहीतर त्याच्यावरून उडी मारून जा, असं त्यांनी सांगितलं. तर भीमाला काही आवडलं नाही. तो म्हणाला, अंगावरून ओलांडून जायचं कोणाच्याही, हे मला आवडत नाही. आणि तसं जाऊ नये, कारण प्रत्येक सजीवाच्या अंगामध्ये, हृदयामध्ये परमेश्वर असतो. त्याच्यामुळे त्याच्या अंगावरून जाऊ नये असं मला वाटतं. नाही तर म्हणे, बरं का, भीम काय म्हणतोय बघा, असं जर नसतं तर मी केव्हाच, तो हनुमान कसा गेला होता 100 योजन दूर उडी मारून, एवढीशी उडी मारायला मला काय झालंय, मी पण जाईल. पण मला जायचं नाही आहे. हृदयात देव असतो सजीवाच्या. हनुमानाचं ऐकलं नाव आणि तो वानर म्हणाला, कोण रे असा हा हनुमान लागून गेलाय, ज्याचं तुला एवढं हे आले मोठेपणा, एवढा का तू मानतोस, कोण आहे तो हनुमान. मग भीमाला जरा रागच आला की आपल्या जातीचं हनुमान याला माहिती नाही, वानरच आहे ना हा, याला माहिती नाही. भीम म्हणाला की तू खूप आळशी आहेस, तुला वानरांच्या जगात सुद्धा काय होतं ते कळत नाही. संपूर्ण रामायणात तो हनुमान इतका प्रसिद्ध महानायक आहे तो रामायणाचा, आणि तो तुला माहिती नाही म्हणजे काय. खरं तुला सांगू का, मी हनुमानाचाच भाऊ म्हण, हनुमानासारखी माझ्यात ताकद आहे, पण मला तुला ओलांडून जायचं नाहीये. याच्यावरून त्या वानराला कळलं भीमावर खूप छाप आहे हनुमानाची. तर तो म्हणाला की हे बघ, हनुमानाच्या गोष्टी मला सांगू नको, ती शक्ती खूप आहे वगैरे, ती शक्ती बिक्ती ओळखण्या इतकं माझ्यात आता दम नाही. मी आता शेवटचे दिवस मोजतोय, मी खूप म्हातारा झालोय, मला काही कशाचं महत्त्व नाही आहे. हे बघ, तुला जर जायचं असेल तर तू शेपटी बाजूला कर आणि तुझ्या वाटेने तू जा.
मी सगळे मार्ग मोकळे करून दिलेत. मी असं म्हणत नाही आहे की माझ्या शेपटीला तू हात लावू नको वगैरे म्हणत नाही आहे ना. मग तू जा ना. तर मग भीम अतिशय वैतागला. हो, काय करावं त्याला कळेना. मग त्याने शेवटी वानरांनी म्हटल्याप्रमाणे केलं. शेपटीला हात लावला. शेपूट काही हले ना. हो, दोन्ही हाताने उचलण्याचा प्रयत्न केला तरी किंचितही हलेना. जोर लावला, ती अजून अजून जास्त जमिनीलाच चिकटायला लागली. भीम झाला घामाघूम झाला, धापा टाकायला लागला. खूपच प्रयत्न करत होता. शेवटी त्याला चक्कर यायला लागली, गरगरायला लागलं, डोळे पांढरे झाले. इतकी शक्ती त्याची क्षीण झाली. आणि खरं सांगायचं तर त्याच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली होती. भीम शूर होता ना. आपल्याला कोणीतरी काहीतरी फालतू करायला लावतंय आणि सगळी शक्ती संपली आपली. आपल्याला जमलं नाही एवढी शेपूट, साधी म्हाताऱ्या वानराची शेपूट आपल्याला उचलता येत नाही. काय प्रकार आहे, असं कसं होत आहे. 10,000 हत्तींचं बळ भीमाच्या अंगात. शेपूट नाही हलवू शकत. त्याच्या डोक्यात आलं की हे काहीतरी वेगळं दिसतंय. भीमाच्या लक्षात आलं आणि त्यांनी याच्या चेहऱ्याकडे नीट पारखून बघितलं. आत्तापर्यंत त्यांनी ते वानराचा चेहराच बघितला नाही. ते आपलं पडलं होतं, हा आपला इकडे तिकडे लक्ष देत शेपूट हलवत बसला होता त्याची. आता त्यांनी निरखून पाहिलं वानराच्या चेहऱ्याकडे. तो हसत होता. तो खाली मान घालून हसत होता वानर. आपलं डोकं हातावर ठेवलं होतं आणि झोपण्याचा आव आणत होता आणि सगळी गंमत बघत होता. शेवटी भीम गेला, कारण शेपूट लांबच्या लांब आणि तिकडे लांब त्याचं तोंड. मोठा लांबलचक वानर. तुम्हाला माहिती आहे, हनुमान शेपटी मोठी करायचा. त्याच्याकडे आता भीम गेला चालत चालत आणि हात जोडून त्याने विचारलं त्याला की तू सामान्य वानर दिसत नाहीस रे. कोण आहेस, खरा कोण आहेस तू, मला सांग बरं का नक्की. मला कळत नाहीये, सांगे ना. शेवटी परत त्याच्या पायांकडे गेला, पाय धरले. लांबच्या लांब पडला होता ना तो. आणि मग मात्र हनुमानाला वानराला त्याची दया आली आणि त्याने आपल्या हनुमानाचं खरं रूप प्रगट केलं. तेजस्वी रूपात तो उभा राहिला. भीमाला आनंदाश्रू आवरेनात. त्याला तो हनुमान अतिशय आवडायचाच, अतिशय आवडायचा हनुमान त्याला. आणि त्याचं सगळं ध्येय काय होतं, हनुमानासारखं शक्तिमान व्हायचं. भीमाला अश्रू आवरेनात. आणि रामायणातला महानायक, माझा ज्याला मी भाऊ मानतो तो हनुमान, त्याने मला दर्शन दिलं. अतिशय आनंद झाला. आणि दोघंही जण आपापल्या जीवनातल्या पराक्रमाच्या गोष्टी एकमेकांना सांगण्यात अगदी रमून गेले. मग मात्र हनुमानाने भीमाला शब्द दिला की कधीही तुम्ही आहात पांडव, युद्धाची वेळ येणार आहे, धर्मयुद्धच होणार आहे, तुमच्या बाजूनीच निकाल लागणार आहे. पण तरीही अर्जुन ज्या रथात असेल त्या रथाच्या ध्वजावर नेहमी मी असेन, त्यामुळे नेहमी जयच होईल. आणि म्हणून तेव्हापासून जेव्हा जेव्हा जिथे जिथे युद्धाची वेळ आलेली आहे तिथे भीमाने एका वेगळ्या पद्धतीने शंखनाद केलेला आहे की तो शंखनाद फक्त हनुमानाला ऐकू जाईल आणि हनुमान त्या अर्जुनाचा रथाचा ध्वज धारण करेल. त्या ध्वजामध्ये जाऊन तो बसेल. आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये ती शक्ती आहे, नाही का. शनिदेवाची गोष्ट माहिती आहे, त्याच्या डोक्यात जाऊन बसला होता तो.
तसं तसं तो त्या अर्जुनाच्या ध्वजामध्ये जाऊन बसायचा आणि त्यामुळे पांडवांना हनुमानाच्या शक्तीचाही खूप उपयोग झाला. मग जाता जाता आता सीता नाही, ही काय द्रौपदीला तर काही फुलं मिळाली नाही. हा भीम कुठे अडकला इतका वेळ. मग शेवटी त्याने काही सुगंधी फुलांचा पत्ता दिला भीमाला. त्याने ती फुलं घेतली आणि ताबडतोब तो द्रौपदीकडे गेला. आता हा केवळ एक काय झालं त्यांना, हे एक निमित्त. खरं तर हनुमानाला त्याला दर्शन द्यायचं होतं. हे एक केवळ निमित्त. असंच एके दिवशी अजून काय झालं, कुब्जा हे गाव आहे बरं का. कुब्जा हे गाव आहे. तर या गावाला ब्राह्मणांकडे 4400 खेडी होती ताब्यात. 4400 खेडी त्यांच्या ताब्यात होती. प्रभू श्रीरामांनी ही खेडी पूर्वजांना भेट दिलेली आहेत आणि याला हनुमान साक्षीदार आहे. या ब्राह्मणांच्या पूर्वजांना प्रभू श्रीरामांनी ती भेट दिली आहे, त्याला हनुमान साक्षीदार आहे. पण तो एक कुमारपाल राजा होता. त्याला हे काय मान्य नव्हतं. तो म्हणे आता कुठल्या काळातला तो राम आणि कुठल्या काळातला तो हनुमान ते मला माहीत नाही. काहीतरी पुरावा आणा, नाहीतर त्या जमिनी आमच्याच. आता या ब्राह्मणांच्या जमिनी एवढ्या 4400 खेडी म्हणजे किती जागा झाली, ती भरपूर जागा झाली ना. अचानक त्यांना धक्काच बसला. आणि कुमारपाल काय होता, त्याचा त्याच्यावर विश्वास बसेना म्हणा, किंवा त्याला त्या जमिनी लाटायच्या होत्या म्हणा. पण त्यांनी सांगितलं की पुरावा आणा तुम्ही काहीतरी, कुठला तो राम आणि कुठला तो हनुमान, काहीतरी बोलू नका. पण आता एका रात्रीमध्ये एवढ्या सगळ्या जमिनी आपल्या जात आहेत, त्यामुळे ब्राह्मणांना काहीतरी करायलाच हवं होतं ना. मग त्यांनी विचार केला की या जमिनींवर एका रात्रीत पाणी सोडायला लागेल. जर असं आपण मानलं तर दुसरा काही त्यांच्याजवळ पर्याय नव्हता. ते म्हणाले या पृथ्वीवर कुठेतरी श्रीराम किंवा हनुमान नक्की असणारच, असं म्हणाले ब्राह्मण. आमचा विश्वास आहे म्हणे, जमिनी आमच्या हातून का जाणार नाहीत. एक तर ते ब्राह्मण मंत्र वगैरे म्हणणारे, शक्ती असते ना तेवढी बोलण्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, आमची बाजू खरी आहे. हा काय येऊन सांगणार की तुमच्या त्या जमिनी नाहीत. पण मग श्रीराम किंवा हनुमान कोणीतरी आपल्याला भेटले पाहिजे, कारण हनुमान साक्षीदार आहे आणि श्रीरामांनी त्या ब्राह्मणांच्या पूर्वजांना त्या जमिनी दिलेल्या आहेत, म्हणून आत्ताच्या या ब्राह्मणांकडे त्या जमिनी आलेल्या आहेत. मग आता याला उपाय एकच की श्रीरामाचा किंवा हनुमानाचा शोध घ्यायचा. त्यातल्या त्यात हनुमान भेटेल, कारण त्यांनी ऐकलं होतं हनुमान चिरंजीव आहे. आणि म्हणून ते निघाले. म्हणजे काही नाही, दिशा माहीत नाही, काही नाही. लोकांच्या सांगण्यावरून ते आपल्या अंदाज घेत 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 निघाले. त्यांना दुसरा काही पर्यायच नव्हता. हनुमान किंवा प्रभू श्रीराम हे भेटले पाहिजेत, आणि म्हणून ते आता दक्षिणेकडे निघालेले आहेत. तर कडे कपाऱ्यांमधनं चालतायत, नद्या पार करतायत, दिवसातनं एकदा कशी बशी कंदमुळं खातायत,
पुढे पुढे जात आहेत. कधी एकदा हे पुरावे नेऊन देतोय ते कुमारपाल राजाकडे, नाही तर आपल्या सगळ्या जमिनी जातील आणि तेच तर मुळी आपलं धन आहे. करायचं काय? मग त्यांना एक दिवस तर काही खायला प्यायला मिळालंच नाही अजिबात. आणि जवळ असलेलं पाणी किंवा अन्न जे काही त्यांनी साठवलं होतं, फळं मिळाली की साठवून ठेवायचे, ते सगळं संपलं त्यांचं. आता अतिशय थकून भागून गेले. प्राण त्यांच्या अगदी डोळ्यात आले. काय करावं हे त्यांना कळेना. एकही पाऊल पुढे टाकू शकत नव्हते. अचानक त्यांनी शेवटी सगळ्यांच्या तोंडात श्रीराम श्रीराम श्रीराम, बाकी दुसरं काही त्यांना सुचेना. आणि तेवढ्यात एक तिथे म्हातारा साधू आला. कुठून आलं वगैरे काही कळलं नाही. निर्मनुष्य वस्ती आहे. जंगलातनं, काट्याकुट्यातनं, नद्या खोऱ्यातनं, दऱ्या खोऱ्यातनं नद्या पार करून असे ते चाललेले आहेत. कळलं नाही हा साधू कुठून आला. त्यांना विचारलं प्रवासाचं कारण, इतके जुंगलातनं तुम्ही कुठे निघाला आहात? तर त्यांनी सांगितलं, रामेश्वरमला श्रीराम किंवा हनुमान भेटेल असं आम्हाला लोकांनी सांगितलं. आम्ही त्या दिशेने निघालो आहोत. आणि त्या साधूंनी खूप विरोध केला. काय वेडे आहात का तुम्ही? कोणता जमाना आहे हा? आत्ता कधी हनुमान किंवा श्रीराम भेटेल का या जगात? त्याने खूप विरोध केला. मग तो निघून गेला तिथनं. ब्राह्मणांनी काही आशा सोडली नाही, कारण त्यांना एकच होता, आपल्या जमिनी आपल्याला परत पाहिजेत. आणि शेवटपर्यंत शोध आम्ही घेतच राहू असं त्यांनी ठरवलं. पुढे पुढे गेले. त्यांची इच्छाशक्ती प्रबळ. पोटात अन्नाचा कण नाही, पाणी नाही, काही नाही. दुसऱ्या दिवशी परत आणखीन थोडंसं विचित्र स्वरूपात एक साधू आला त्यांच्या पुढे. त्यानंही सांगितलं की हा वेडेपणा तुम्ही करू नका. आजच्या जमान्यात हे श्रीराम आणि हनुमान वगैरे कुठे दिसणार तुम्हाला? तर काय झालं, तो त्यांच्या मागे खूप लागला. हे बघा म्हणे, श्रीराम आणि हनुमान यांची बरोबरी करणारा जगात कोणीही नाही. त्यांच्या सारखा सुद्धा तुम्हाला दिसणार नाही, तर ते कुठून दिसणार? खूप विरोध केला. आणि मग काय झालं, शेवटी एका ब्राह्मणाला, काय असतं माहिती का, ब्राह्मणांचं साधना खूप असते. म्हणजे ते वेदांचे मंत्र जरी खूप म्हटले तरी त्यांची खूप साधना होते. ते सगळीकडचं ओळखू शकतात. तेजस्वी असतात ब्राह्मण. तर मंत्र म्हटल्यामुळे त्यांच्या अंगात खूप शक्ती येते. तर एका ब्राह्मणाला संशय आला. मला तर वाटतं म्हणे हा कालचाच साधू आहे. वेगळा वेश धारण करून आलाय. अजून जास्त कुरूप त्यांनी स्वतःला केलेले आणि तो आपल्या मागे लागलेला आहे. हा काही साधू नव्हे म्हणे, हा साधू नव्हे. आणि मग सरळ विचारलं त्या ब्राह्मणाने, तू आम्हाला विरोध का करतो आहेस? आमची परीक्षा पाहतोयस का? तूच तर हनुमान नाहीस ना? नाही तर उगीच तू आमची परीक्षा घेत असशील. तो साधू हसला आणि अचानक त्या साधूचं परिवर्तन झालं आणि त्याने हनुमानाचं खरं स्वरूप घेतलं स्वतःचं. आणि 3000 ब्राह्मण ते निघालेले, त्यांनी त्याच्या चरणांवर डोकं ठेवलं. ते सगळ्यांनी सांगितलं, हे हनुमाना, आमची एक विनंती आहे. तू जर आमच्यावर खरंच प्रसन्न झाला असशील तर रामायणातलं तुझं विराट रूप आम्हाला दाखव. हनुमान अतिशय खुश झाला आणि त्यांनी विराट रूप दाखवलं. सगळ्या ब्राह्मणांच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागले. हनुमान गुडघ्यावर बसला आता नेहमीप्रमाणे आणि त्यांच्या समोर त्यांनी तळहात केला. म्हणजे काहीतरी द्या, काहीतरी देतो असा हात केला की हे घ्या. हातात आधी काही नव्हतं आणि हजारो फळं हातात, एवढा मोठा हात झाला त्याचा.
म्हणा तुम्ही उपाशी आहात, ही फळं खाल्ली की तुम्हाला भूकच लागणार नाही घरी जाईपर्यंत. ही फळं खा म्हणे. एक एक फळ एकेका ब्राह्मणाने घेतलं, खाल्लं. अरे बापरे, एवढं गच्च जेवण झाल्यासारखं पोट भरलं. अतिशय दमले होते ते ब्राह्मण. सगळ्या ब्राह्मणांनी फळं खाल्ली, आनंदी झाले. त्यांचा सगळा थकवा गेला, पोटभर जेवल्यासारखं त्यांना वाटलं. आता हनुमानाने छोटा आकार नेहमीसारखा धारण केला आणि त्यांच्यामध्ये तो उभा राहिला. त्याने अचानक काय केलं माहिती का? डाव्या हाताने उजव्या हाताचे केस काढले, एका बटव्यात ठेवले. हा म्हणे डाव्या हाताचा बटवा. उजव्या हाताने डाव्या हाताचे केस काढले, किती 1, 4, 5. ते उजव्या हातातल्या बटव्यात ठेवले. असे 2 बटवे. त्याला होत्या काहीतरी खुणा होत्या. एकाला असा सोनेरी दोरा बांधला, एकाला चंदेरी दोरा बांधला. चंदेरी आहे तो डावा आहे म्हणे बटवा, आणि सोनेरी दोरा आहे तो उजवा बटवा आहे, उजव्या हातातला बटवा. आणि मग त्यांनी काय सांगितलं की सगळ्यांना सूचना सांगितली. यांनी त्याला काहीच नाही सांगितलं, पण त्यांनी ओळखलंय त्यांच्या मनातलं बरं का. आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही तुमच्या जमिनी धारण करण्यासाठी आलेले आहात, मला कळलेलं आहे तुमच्या मनातलं. आता तुम्ही कुब्जा नावाच्या तुमच्या गावाला परत जा. आणि राजाला सांगा की सगळं जे तुमचं जमीन मिळकत हे जे त्यांनी बळकावलेलं आहे, त्याला सांगा की परत कर आमचं हे सगळं. आणि त्यांनी जर तसं केलं नाही तर डाव्या हातातला बटवा उघडायचा आणि त्यातल्या वस्तू ज्या काही आहे, म्हणजे ते केसच, ते सगळीकडे भिरकवून द्यायचं. म्हणजे जर राजाने तुम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे जमीन आणि जे काही घेतलेलं आहे मौल्यवान ते परत दिलं नाही, त्यांनी नकार दिला, तर नंतर राजाला पश्चाताप होईल, तो क्षमा याचना करेल तुमची. आणि मग त्यांनी असं केल्यानंतर उजव्या हातातला बटवा उघडायचा, सोनेरी दोरा बांधलेला, आणि काय करायचं, त्यातल्या वस्तू भिरकवून द्यायच्या. लगेचच तुम्हाला जमिनी लगेच परत मिळतील. हे सगळं ऐकलं आणि ब्राह्मण इतके आनंदित झाले. हनुमानाच्या शेपटीला धरलं त्यांनी. आता 3000 ब्राह्मणांना त्याचे पाय सापडेनात. लांब लचक शेपूट, सगळ्यांनी त्या शेपटीवर डोकी टेकवली. त्यांचं ते प्रेम पाहून हनुमानाला खूप आनंद झालेला आहे बरं का, की किती म्हणजे हे प्रेम करतात आपल्यावर, केवढं प्रेम. शेपटीला धरून बसलेत डोक्याला लावून. मग आता एक गोष्ट राहिली, अतिशय भुकेले होते, जमिनी मिळणार, आता आनंदी झाले होते. आता डोकी जड झाली सगळ्यांची, झोप यायला लागली, एवढे थकले होते, किती दिवस ते चालतायत बापरे. जवळजवळ महिना लागला असेल त्यांना इथे पोहोचायला. मग काय झालं की तो हनुमान एका पर्वताकडे गेला, पर्वत उचलला, यांच्यासमोर आणून ठेवला. तो म्हणे आता तुम्ही याच्यावर झोपा, इथे मी आहे रात्रभर पहारा करायला, तुम्ही सुरक्षित राहाल. आणि ते इतके दमले होते की त्या पर्वतावर झोपले. तर लगेच झोपच लागली त्यांना, गाढ झोप लागली. झोप किती, 5 तासाची झोप. कुब्जा नावाच्या गावावरून हनुमानाकडे यायला त्यांना 1 महिना लागला.
आता रात्री झोपलेले हे ब्राह्मण सकाळी उठायच्या आत हनुमानाने तो पर्वत घेतला आणि कुब्जा नावाच्या गावात नेऊन ठेवला. सकाळी ते उठले, बघतात तर काय आश्चर्य, पर्वत बिरवत काही नाही. आपल्या गावात, कुब्जा नावाच्या गावात आहेत ते ब्राह्मण. 5 तासात महिन्याभराचा प्रवास करून ते तिथे पोहोचलेले आहेत. मग झालं. आता त्यांनी अतिशय कृतज्ञतापूर्वक डोळे उघडल्याबरोबर हनुमानाची प्रार्थना केली की हनुमाना, तू म्हटलंस तसं सगळं होऊ दे बाबा, तू सांगितलं तसं आम्ही करू, पण तर तू मागे राहा, आमचा तुझा आशीर्वाद राहू दे, कृपा असू दे. आता ते राजासमोर येऊन सगळे उभे आहेत. राजाला म्हणाले, राजा तू आमच्या जमिनी परत दे, आम्ही खरे आहोत, आमची बाजू खरी आहे, तू आमच्यावर विश्वास ठेव. आणि आम्हाला हनुमान भेटलाय, त्यांनी प्रत्यक्षात आम्हाला सांगितलं या जमिनी आमच्याच आहेत. पण राजा, तुम्हाला माहिती आहे, तो राजा अतिशय प्रॅक्टिकल होता, असल्या फालतू गोष्टींवर विश्वास ठेवणारा नव्हता. हनुमान वगैरे भेटण्याचे म्हणे हे दिवस नाहीत, हनुमानाचा काळ वेगळा, काहीतरी मला सांगू नका. आणि त्यांनी फरमान काढलं की या ब्राह्मणांना अटक करा वगैरे. तेवढ्यात यांनी काय केलं, हे ब्राह्मण बाहेर निघाले, महालाच्या बाहेर पडले. त्यांना काही ते जाऊ देणार नव्हते, अटक करणारच होते, पण ते महालाच्या बाहेर पडले आणि घाईघाईनी डावा वटवा उघडला आणि त्यातल्या वस्तू फेकून दिल्या बाहेर, उधळल्या. तेवढ्यात भयानक आग लागली राजवाड्याला, भयानक आग लागली, सगळं पेटून गेलं आणि राजा हतबल झालेला आहे. राजाही राजवाड्याच्या बाहेर पळत सुटलाय. त्याला वाटलं की हे ब्राह्मण खरे वैदिक मंत्र वगैरे म्हणणारे असले पाहिजेत, यांच्या मंत्रांची ताकद आहे ही. राजा अतिशय नतमस्तक झाला त्यांच्यासमोर आणि म्हणाला की म्हणे, देतो मी तुम्हाला राज्य, पण हे सगळी आग विझवा, तुमच्या शक्तीने ही आग निर्माण झाली आहे. क्षमा मागितली त्यांनी. क्षमा याचना केल्याबरोबर यांनी उजव्या बटवा त्याचा सोनेरी धागा सोडला आणि त्यातल्या वस्तू उधळून दिल्या. बघतात तो काय, आग एका क्षणात विझली आणि सगळं शांत झालं. फक्त एवढंच की वाडा सगळा जळून गेलेला होता. आणि त्याने त्याच्या हाताखालच्या लोकांना आज्ञा केली की यांच्या जमिनी, यांची मालमत्ता यांना परत देऊन टाका. आणि यांना सगळं परत मिळालं आणि ह्या आनंदाने निघून गेले. मग तिथेही हनुमान हजर झाला, वरून आकाशातून पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं होतं की जे पाहिजे ते झालं. 1 नाही 2 नाही 3,000 ब्राह्मणांच्या जमिनी होत्या त्या राजाला इतक्या सहजासहजी मिळणार होत्या. पण एवढे मोठे मोठे प्रश्न आपण केवळ भक्ती मार्गाने मिळवू शकतो, हे फार मोठं आश्चर्य आहे. अशाच एका प्रसंगामध्ये काय झालं, एक साधू, राजाने असं ऐकलं होतं बरं का, वेगळा प्रसंग आहे हा. राजाने असं ऐकलं होतं की एक साधू आहे ना, तो जादूगार आहे असं लोक म्हणायची बरं का. तर राजे लोकांना काय असतं माहिती का, खूप कामं वगैरे केल्यामुळे मोठमोठी टेन्शनची कामं,
हां, सगळं असं केल्यामुळे त्यांना टेन्शन येतं. मग त्यांना करमणुकीसाठी कुठे कवींना बोलवून कविता ऐक, हां, नृत्य बघत बैस, किंवा मग काय हे असं मनोरंजन असतं त्यांचं. तर हा साधू म्हणे जादू करतो असं राजाने ऐकलं होतं. त्याने आदेश केला की या साधूला बोलवून आणा राजवाड्यात. आणि त्यांनी सांगितलं त्या साधूला, म्हणून मी असं ऐकलं होतं की तू खूप छान छान जादू करतो, मला एकदा बघायचं आहे त्या जादूंमध्ये तुझ्या किती तथ्य आहे ते, आणि ते मी ठरवीन की त्या जादू खऱ्या आहेत खोट्या आहेत, काय करतोस, हातचलाखी करतोस का काय करतोस. तर तो साधू काय म्हणाला, म्हणजे सगळे जे बाकीचे होते ना दरबारात आलेले सेवक वगैरे राजाचे, ते सगळे सेवक त्याच्या पाया पडायला लागले हो. पण राजा काय आहे माहिती का, राजा तसा भक्त विक्त नाही आहे. राजाला वाटलं हे काय चाललंय. त्यांनी सगळ्यांना बाजूला केलं, साधूशी बोलायला लागला, म्हणे मला तुझ्या जादू पाहायच्या आहेत, ताबडतोब तू काहीतरी जादू करून दाखव, मला बघायचं आहे त्याच्यात किती तथ्य येते. आणि आरामात तो सिंहासनावर टेकून बसलेला आहे, कार्यक्रम आता आपल्याला बघायला मिळणार आहे. तो साधू हात जोडून नम्रपणे उभा आहे. अरे राजा, मी जादूगार वगैरे काही नाही आहे बाबा, कोणत्याही जादूच्या शक्ती माझ्याकडे नाहीत, माझ्याकडे एकच जादू आहे फक्त, प्रभू श्रीरामचंद्रांच्या नामस्मरणाची जादू आहे. ते नाम घेतलं की माझ्या इच्छेप्रमाणे मी काहीही करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते नाम मी ज्याच्या पुढे घेईन त्या माणसाच्या मनातलं मलिन पण नाहीसं होतं. तर माझ्याकडे काही जादूची शक्ती काही नाही आहे, आणि मला काही जादूगार बनून त्याचा मानसन्मान जादूगाराचा मिळवण्याची इच्छा पण नाही आहे, खोटं बोलून काय करू मी, असं त्यांनी सांगितलं राजाला. हे नामस्मरणाची, श्रीरामांच्या नामस्मरणाची शक्ती हे देवाचं देणं आहे. केवळ लोकांना देवाजवळ नेण्यासाठी, त्यांची हृदय देवाजवळ नेण्यासाठी मी या शक्ती वापरतो. मला प्रसिद्धी किंवा नाव नको आहे झालेलं मोठं. हे त्याचं बोलणं ऐकून राजाला वाटलं हा उद्दाम आहे, मी आज्ञा करतो आणि एखाद्याने ती ऐकू नाही, मी म्हणतो जादू दाखव, हा म्हणतो नाही दाखवणार, हे काय आहे. आणि त्यांनी सांगितलं हा भोंदू आहे, भोंदू साधू आहे हा, याला उचला आणि बंदीखान्यात टाका, असं सांगितलं. त्यांनी काही प्रतिकार केला नाही, अतिशय शांत राहिला, हात जोडले आणि डोळे मिटले. हनुमानाचा नामजप त्यांनी चालू केला. आधी अगदी मनात, नंतर हळू आवाजात, आणि नंतर मोठ्या मोठ्याने तो हनुमानाचा नामजप सुरू केला त्यांनी. दरबारातल्या लोकांना आश्चर्यच वाटलं की हा काय बडबडतोय. आणि हनुमानाचा नामजप तो जसा मोठमोठ्याने घ्यायला लागला ना, ओरडल्यासारखा नामजप घ्यायला लागला. तर अचानक काय झालं, त्या दरबारातल्या कोपऱ्यातल्या वस्तू पडायला लागल्या, खिडक्यांची दालनं त्याच्या काचा फुटल्या, फुलदाण्या खाली पडल्या, आणि काय झालं माहीत नाही, लोकांच्या किंचाळ्या ऐकू यायला लागल्या. हजारो वानरं आत आली. हनुमानाचं नाव चालू केलं ना त्यांनी. हजारो वानरं आत आली त्याच्या दिशेने. त्यांनी सगळी नासधूस केली राजवाड्यातली, दरबारातली. सजावटीच्या वस्तू खाली ओढल्या, फेकून दिल्या, तोडल्या. सैनिक घाबरले, त्यांच्या हातातली शस्त्र ओढून काढली वानरांनी, खाली फेकून दिली.
दाढ्या उपटल्या माणसांच्या, नुसता गोंधळ सुरू झाला. अजूनही शेकडो वानर आत घुसायला लागले. अजून किती नुकसान, बापरे, एवढी नासाडी. राजा वैतागून गेला, काही त्याला सुचेना. हे काय झालंय? तो आसनावर बसायला गेला तर थरथर कापायला लागला. ते आसन हलवून सोडलं वानरांनी. पण एवढ्या गोंधळात हा जो साधू होता तो शांतच. आणि सगळे वानर आहेत ना, काही वानर त्याच्या पायाशी अगदी कौतुकास्पद असे बसले होते की हा आमचा स्वामी आहे. आणि त्याला मात्र एकाही वानराने त्रास नाही दिला. राजाला मात्र त्रास देत होते. शेवटी राजा त्या सिंहासनावरून खाली उतरला, त्या साधूकडे गेला, त्याचे पाय धरले. बाबा, काय रे हे? वानरांचं हे थैमान घातले, हे थांबव. ही सगळी तुझीच जादू आहे आणि माझी चूक झाली. तुझ्या ईश्वरावर मी विश्वास ठेवला नाही, माफ कर मला. साधूनी, त्याचे डोळे बंद होते ना, आता डोळे उघडले. साधूनी डोळे उघडले आणि हनुमानाच्या नावाचा जप थांबवला. जप थांबवल्याबरोबर वानर शांतपणे निघून गेली. एकही वानर आला नाही. दरबार पूर्वीसारखाच, पण आता मात्र दरबार सुंदर नाहीये, सगळं मोडतोड झालेली आहे. आणि राजाचं सुद्धा आता एकदम शिष्टपणा, गर्व निघून गेला होता. राजाला कळून आलं की ईश्वराचं नाव घेणं ह्यातच जादू आहे. दुसरी कुठली जादू ही खरी जादू नाहीये, ती फसवणूक आहे. ईश्वराचंच नाव घेणं हीच खरी जादू आहे. असं हनुमानाचा पराक्रम शब्दातीत आहे. बोला श्री रामचंद्र भगवान की जय. परमसुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. बोलो भाई सब संतन की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.